किनारपट्टीवरील समुद्रातील मासळीचे प्रमाण कमी झाले आहे। त्याचा फटका मच्छीमारांसह खवय्यांनाही बसत आहे। मच्छीमारांच्या रोजीरोटीचे साधन कायम राहावे तसेच मासळीच्या प्रजनन उत्पन्नास पोषण वातावरण व समुद्रात वादळाची भीती असल्याने 2 महिने मासेमारी बंद ठेवण्यात येते। उद्या शनिवार 1 तारखेपासून खोल समुद्रातील मासेमारी बंद होणार असल्याने बोटींवरील मासेमारीचे साहित्य पुन्हा किनाऱ्यावर येऊ लागले आहे। त्यासाठी मच्छीमार बांधवांची लगबग सुरू झाल्याचे पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनारी पाहायला मिळत आहे। पालघरमधील साटपाटी, डहाणू, विरार, अर्नाळा, वसई, नायगाव, कोळीवाडा आणि पाचू बंदर या समुद्रालगतच्या परिसरातून एकूण 2000हून अधिक यांत्रिकी बोटी मासेमारीसाठी खोल समुद्रात जातात। त्या खवय्यांसाठी पापलेट, मुशी, सुरमई, बोंबील, कोळंबी, हलवा, घोळ, दाडा तसेच रावस यांचा अन्य मासे घेऊन किनाऱ्यावर परततात। अनेक संकटांशी सामना करत हा त्यांचा प्रवास सातत्याने सुरू असतो। मात्र काही वर्षापासून पालघरमधील मासेमारी व्यवसायावर संकट आली आहे। कमी प्रमाणात मासे मिळत आहेत, त्यामुळे मच्छीमारांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे। मात्र तरीही नव्या आशेने मच्छीमार बांधव हा मासेमारी व्यवसाय करीत आहे। समुद्रात प्रवास करतावे मोठी जाळी, दोर तसेच मासेमारीसाठी लागणारे साहित्य बोटीत ठेवले जाते। तसेच भांडी, कपडे, भाजीपाला, मसाले, तांदूळ आणि पीठ व अन्य वस्तूंची जमवाजमव करून नेतो। नैसर्गिक आपत्ती, खोल समुद्रात घोघावणारे वादळ आणि पावसापासून मच्छीमार सुरक्षित राहावा तसेच मत्स्य प्रजनन उत्पादनाचा काळ असल्याने मासेमारी बंद ठेवण्यात आली आहे। त्यामुळे बोटी किनाऱ्यावर येऊ लागले आहेत। बोटीतील मासेमारीसाठी लागणारे साहित्य किनाऱ्यावर उतरवू लागले आहेत। जेटीजवळ हे सामान उतरवून टेम्पोत टाकून नेले जात आहे। आता तब्बल 2 महिने मासेमारी बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे मच्छीमार बांधव घराकडे परतला आहे। त्यामुळे समुद्रातील ताजे मासे कमी प्रमाणात खवय्यांना मिळणार आहेत। त्यातच चविष्ट असलेला पापलेट मासा देखील बाजारातून कमी होणार आहे।